आयुर्वेद हजारो वर्षांच्या आधीपासून लिहून ठेवलेलं आहे. त्या गोष्टी आजही रिलेव्हंट आहेत. आयुर्वेद हा त्रिकाल अबाधित असं ते सायन्स आहे. म्हणजे ते कुठल्याही काळामध्ये रिलेव्हंटच असणार अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आर्तस्य रोगणे, म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करणे हे वैद्याचं आद्य कर्तव्य. मग आजारी पडल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला आपल्याला बरं करणं हा नंतरचा भाग. आपल्याकडे उलटा ट्रेंड झाला, मी आजारी पडत नाही तोपर्यंत डॉक्टरचं तोंडच बघायचं नाही, असं जवळजवळ एक कॉन्सेप्ट. एक असं औषध आहे जे बुद्धिवर्धक औषध आहे. हे गुणांनी तसं थंड असतं, ब्रेनला खूप नरिशमेंट देणारं असतं, नर्व टॉनिक आहे. मग ज्यांचं इंटेलेक्च्युअल काम जास्त आहे, म्हणजे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, CA आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत, या सगळ्यांना याची गरज पडते. मला चांगलं जगायचं आहे तर त्यासाठी काय गोष्टी करता येऊ शकतात? आयुर्वेदामध्ये एक खूप छान चिकित्सा पद्धती सांगितली, ज्याला आपण लॉन्जेव्हिटी थेरपी म्हणू शकतो किंवा अँटी एजिंग थेरपी असं म्हणू शकतो. त्याला रसायन चिकित्सा असं म्हणतो. रस म्हणजे प्लाझ्मा. अलीकडेच एक प्लाझ्मा थेरपीने लॉन्जेव्हिटी वाढवण्याचा आणि एज रिव्हर्स करण्याचा एक प्रयोग चालू आहे. ही प्लाझ्मा थेरपी आहे. रसायन इज नथिंग बट द प्लाझ्मा थेरपी. जॅपनीज लोक खूप वर्ष जगतात आणि आपल्या इकडे आयुर्वेद कमी होत चाललेलं आहे. ते वय वाढू शकतं का आपलं? 100 वर्ष तर तुम्ही मिनिमम जगलंच पाहिजे, पण आता माणसांनी 150 वर्ष 200 वर्ष अशी स्वप्न सुद्धा बघायला काही हरकत नाही. च्यवनप्राश त्याचे गुणकर्म सांगितले, तिथेच असं सांगितलं की च्यवन ऋषीने ज्यांनी तो च्यवनप्राश बनवला नंतर त्याचे सेवन करून ते 400 वर्ष जगले. म्हणजे ज्या गोष्टी आज आपण टेक्नॉलॉजीच्या बेस वरती करायचा प्रयत्न करतोय, त्या गोष्टी आयुर्वेदात खूप आधी सांगून ठेवल्या. विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स किंवा एनर्जी बूस्टर जे आहेत आणि आयुर्वेदिक जशी रसायन चिकित्सा आहे, तर यामध्ये काही फरक आहे का? सप्लिमेंट्सचा उपयोग मोस्ट प्रोबॅबली हा टेम्पररी होतो. रसायन थेरपी ही का त्याच्यासाठी बेस्ट रिप्लेसमेंट आहे, कारण त्याच्यात हे रसायन चिकित्सा म्हणजे काय आहे? सममांस प्रमाण असो समसंवननो नर असं म्हणाले. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं मांस जे आहे ते घटित पाहिजे आणि ते समप्रमाणात पाहिजे. आवळा हे एक प्रकारचं रसायन औषधी आहे, अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये. पण आवळा रात्री खाण्याने, जेवणानंतर खाण्याने, जेवणाच्या आधी खाण्याने प्रत्येक वेळेला रसायनाची गुणी असतात किंवा ओमेगा 6 फॅटी ऍसिड जे असतात त्या ब्रेनसाठी उपयुक्त असतात. कॉड लिव्हर ऑइल मध्ये असेल किंवा आणि कशात असेल. पण आपल्याकडे एक सगळ्यात काय सुपर रिच फूड आहे ते म्हणजे. हॅलो, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर अमोल पाटील, चीफ आयुर्वेद कन्सल्टंट, तपस्या हेल्थ अँड वेलनेस सेंटर. प्रत्येक व्यक्तीचं फक्त आयुर्मान न वाढता त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा जगता यावी यासाठी ते सध्या संशोधन करत आहेत. त्यातला त्यांचा अभ्यास सुद्धा तितकाच आहे आणि अनुभव सुद्धा. आणि आयुर्वेद उपचार पद्धतीमधील त्यांना 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. तर सरांना आयुर्वेदामधील 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्याच्यामुळे खूप सगळ्या गोष्टी आज कळणार आहेत. तर वेलकम टू द हेल्दी शो सर. मला सगळ्यात आधी ऐकायला आवडेल की आता इतका तुमचा एक्सपिरियन्स आहे आयुर्वेदामधील. तर जसं आयुर्वेद खूप आधीपासून लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे हजारो वर्षांच्या आधी पण लिहिलेलं आहे आणि त्याच्यात बऱ्याच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काय करायला पाहिजे. सो आत्ताच्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये त्या गोष्टी आजही रिलेव्हंट आहेत? नक्कीच आहेत. कारण त्यावेळी जीवनशैली प्रत्येकाची वेगळी होती आणि आता खूप बदल झालेला आहे. सो त्याचा आत्ताही उपयोग करून घेता येऊ शकतो का आपल्याला? तसं म्हणाल तर आयुर्वेद हा त्रिकाल अबाधित असं ते सायन्स आहे. म्हणजे ते कुठल्याही काळामध्ये रिलेव्हंटच असणार अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे. ओके. म्हणजे आपण जर असं म्हणालो की एखादा नवीन आपण ड्रग आता आजकाल जर समजा इन्व्हेंट केला, 10 वर्षानंतर मला त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागले किंवा 20 वर्षानंतर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा दिसायला लागला, मग परत त्याला मला डिबार करावं लागतं, मग परत दुसरा ड्रग आणावा लागतो. ही आजकालची मेथड आहे. पण आयुर्वेदामधला जो काही एक रिसर्च आहे, तो जवळ-जवळ त्यांनी कंप्लीट करूनच ते आमच्या हातात दिलेलं आहे. बरं. त्यामुळे तिथे एक शाश्वत ज्याला म्हणतो आपण, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ज्याच्यात बदल होणार नाही. ओके. त्यामुळे रिलेव्हंट या काळात आहे की नाही आयुर्वेद, तर त्याच्याबद्दल काही प्रश्नच असायचं काही कारण नाही. ते कुठल्याही काळात रिलेव्हंटच आहे आणि म्हणूनच त्यांनी विचार करताना होलसम विचार केलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करताना एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा तर विचार आहेच. म्हणजे आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट जनरलाइज करायचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला त्यांनी एक असा कॉन्सेप्ट सांगितलाय की पुरुषम पुरुषम विक्षम. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि आयुर्वेदाचे जे कॉन्सेप्ट्स आहेत किंवा आयुर्वेदाचा जो काही चिकित्सा असेल, उपचाराच्या पद्धती असतील, ही इंडिव्हिज्युअलाइज असल्या पाहिजेत. बरं. ते जनरलाइज असता कामा नये. मग त्याच्यात सुद्धा काही गोष्टी सांगितल्या त्यांनी. हां, या गोष्टी तुम्ही जनरलाइज करू शकता.
पण मॅक्सिमम गोष्टी ह्या इंडिव्हिज्युअलाइज असल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलंय. मग ज्यावेळेला एखादी गोष्ट प्रिसाइजली इंडिव्हिज्युअलाइज केली जाते, त्यावेळेला ती मग कुठल्याही काळात ही रिलेव्हंटच राहते. तर आता कसं माझे पणजोबा किंवा आजी-आजोबा ते खूप त्यांची जीवनशैली वेगळी होती आणि आजही त्यांना व्यवस्थित दिसतं, ऐकू येतं, कितीही वय झालेलं असलं तरी सुद्धा. पण एक गोष्ट जाणवते, की आता तेवढा आमच्या वयाच्या लोकांना सहन नाही होत आहे, की पटकन काही ना काहीतरी त्रास चालू झालेत. ऑफकोर्स सगळ्याची लाईफस्टाईल वेगळी-वेगळी आहे. तेव्हाची लाईफस्टाईल वेगळी, आत्ताची वेगळी. सो जर जास्त दिवस आम्हाला चांगलं जगायचं आहे, तर त्यासाठी काय गोष्टी करता येऊ शकतात का? तुमचं म्हणणं आहे की लॉन्जेव्हिटी राइट. बद्दल आहे आणि चांगलं जगायचं म्हणजे देअर शुड बी क्वालिटी इन दॅट हां. लाईफ, लाँग क्वालिटी लाईफ. आयुर्वेदामध्ये एक खूप छान चिकित्सा पद्धती सांगितली बरं. ज्याला आपण लॉन्जेव्हिटी थेरपी म्हणू शकतो किंवा हं. अँटी एजिंग थेरपी असं म्हणू शकतो. त्याला रसायन चिकित्सा असं म्हणतात. ओके. म्हणजे ज्यावेळेला आयुर्वेदाने असं सांगितलं की एखाद्या गोष्टी उपचार जर करायचे असतील, हं. तर आयुर्वेदाचा कॉन्सेप्ट हा व्याधीच्या उपचारापुरता मर्यादित नाहीये. बरं. तर उपचार दोघांचेही झाले पाहिजेत. म्हणजे जो स्वस्थ आहे, ज्याला हं. काहीच आजार नाही आहेत, हं. त्याला त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा उपचार झाले पाहिजेत. ओके. आणि ज्याला काही आजार झाले, तर डेफिनेटली त्याने तर त्याचे उपचार केलेच पाहिजेत. हं. आणि म्हणून जिथे आयुर्वेदाचं जे मेडिसिनचा जिथे पार्ट सुरू होतो, जिथे उपचारांचा पार्ट सुरू होतो, जिथे आधी डायग्नोसिस वगैरे सगळ्या गोष्टी फंडामेंटल सांगून झाले. हं. त्यांनी सुरुवात पहिल्यांदा जे स्वस्थ लोकं आहेत, जे नॉर्मल लोकं आहेत, त्यांच्या स्वास्थ्याला टिकवून ठेवण्यासाठी जे काही करावं लागतं, त्याच्यावरती विस्तृतपणे आधी सांगितलंय. ओके. कारण उपचाराच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी असं सांगितलं, की "स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आर्तस्य रोगनोत." हं. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे किंवा वैद्याचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर. मग आजारी पडल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला आपल्याला बरं करणं हा हं. नंतरचा भाग मग आहे. नंतर उपचार वगैरे घेणं ही हां. वेगळी गोष्ट आहे. पण मुळात त्याला आजारीच पडू द्यायचं नाही. हं. असं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग त्याला गाईड केलं पाहिजे. हा आयुर्वेदाचा एक खूप द मोस्ट ब्युटिफुल कॉन्सेप्ट आय कॅन से, की ओके. ज्याला आजारीच पडू द्यायचं नाही. पण आपल्याकडे झालंय कसा उलटा ट्रेंड झालाय. हं. म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळेला डॉक्टरकडे जायचं असतं, त्याला जोपर्यंत मला काहीतरी होत नाही किंवा मी आजारी पडत नाही, तोपर्यंत डॉक्टरचं तोंडच बघायचं नाही. हां. असं जवळ-जवळ एक कॉन्सेप्ट झालाय. कारण त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. म्हणजे त्याला प्रोबॅबली वैद्यकशास्त्र थोडंसं बदनाम झालं असेल काही ना काही कारणास्तव. त्यामुळे मग लोकांना विश्वासार्हता कमी झाली असावी डॉक्टरांच्यावरती आणि त्याच्यामुळं पण असं झालं असावं. हा एक भाग आहे. बरोबर. पण ती टाळी काही एकाच हाताने वाजते असं नाहीये. मला म्हणायचा उद्देश असा आहे, की तुम्ही मगाशी जो म्हणला लॉन्जेव्हिटीचा, तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक रसायन थेरपी किंवा आपण लॉन्जेव्हिटी थेरपी ज्याला म्हणतो, तो खूप विस्तृतपणे सांगून ठेवलाय. ओके. आणि मग त्याच्यावरती ते कोणी करायला पाहिजे, ते कसं घ्यायला पाहिजे, ते हं. काय करायला पाहिजे, याच्याबद्दल मग सगळ्याच गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. आता मला जितकी माहिती आहे तितकी, की जॅपनीज लोक खूप वर्ष जगतात हं. आणि आपल्या इकडे ते वर्ष जे आहे आयुर्मान हं. कमी होत चाललेलं हं, आहे. हं, सो मग जॅपनीज लोकांप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं आपण आपली लाईफ जगू शकतो का? हं. आणि ते वय वाढू शकतं का आपलं? म्हणजे आता कमीत कमी एक 60-70 वर्ष जर जगत असतील, तर 100 किंवा 150 वर्ष जगायला कुणाला नाही आवडणार. तर हं. ते शक्य आहे का सध्याच्या काळात? नाही तसं तर मग आयुर्वेदामध्ये तुम्हाला जर समजा 200 वर्ष काय आणि 400 वर्ष काय असं सुद्धा जगायला आवडेल का असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? तर कारण तशी बऱ्याचशा ठिकाणी रेफरन्सेस आहेत. मग आता ते बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकल वाटत नाहीत आजच्या घडीला, की हो. हां, तुम्ही 400 वर्ष कसे जगाल? काहीतरी सांगताय की थापा हां. मारताय असं असं काहीतरी वाटेल ते. पण अगदी साधं उदाहरण सांगायचं म्हणजे च्यवनप्राश हे जे औषध आहे, त्याच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे त्याचे हे सांगितलेत गुणकर्म सांगितलेत. तिथेच असं सांगितलं, की ते च्यवन ऋषीने ज्यांनी तो च्यवनप्राश बनवला, नंतर त्याचे सेवन करून ते 400 वर्ष जगले. बरोबर? आपण महाभारतातलं एक उदाहरण घेऊया, की गांधारीला जर समजा 100 पुत्र असतील आणि खरंच ते तिने तिच्या पोटी जन्माला आले असतील, हं. तर तिचं आयुष्य कमीत कमी एक 250-300 वर्ष तरी असायला असायलाच पाहिजे. पाहिजे. हो. त्याशिवाय ती 100 पुत्रांना जन्म कशी देणार? तिचं फर्टाईल एज किती आणि मग त्याच्या आधी आणि हं. नंतर ती किती जगली असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता. बरोबर. सो आता तो कॉन्सेप्ट यायला लागलेला आहे. म्हणजे हं. जसं-जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि एआय ह्या गोष्टी या लेव्हलला येतायत, की तुम्ही प्रोबॅबली न्यूरालिंक्सच्या बद्दल ऐकलं असेल, हं. की न्यूरल चिप्स आता इंट्रोड्यूस करायचा एक रिसर्च चालू आहे हो. ब्रेनमध्ये. जेणेकरून ब्रेनचे जे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात, हं. सेल डेथ होऊन त्याच्यानंतर होणारे जे काही चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे जे डिजनरेशन होतं आणि म्हातारपण लवकर हं, येतं, हं, हं. एजिंग फास्ट होतं. या गोष्टी बदलण्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजी असा प्रयत्न करते. हो.
पण एंड ऑफ द डे आम्हाला याची खात्री आहे की टेक्नॉलॉजी आज ना उद्या या प्राचीन आयुर्वेद सायन्स बरोबर हातात हात घालूनच पुढे जाणार. ओके. याला सोडून जाणं कठीण आहे. म्हणजे ज्या गोष्टी आज आपण टेक्नॉलॉजीच्या बेसवरती करायचा प्रयत्न हं. करतोय, त्या गोष्टी आयुर्वेदात खूप आधी सांगून ठेवलेत, बरं. की 100 वर्ष तर तुम्ही मिनिमम जगलंच पाहिजे. तो तर हं. तुमचा हक्क आहे असं म्हणूया आपण. पण आता माणसांनी 150 वर्ष, 200 वर्ष असा सुद्धा विचार करा. अशी स्वप्न सुद्धा बघायला काही हरकत हरकत नाही. नाहीये. अशी ती ताकद त्या म्हणजे लॉन्जिव्हिटी थेरपीमध्ये आहे किंवा त्या रसायन चिकित्सेमध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, हे रसायन चिकित्सा म्हणजे नक्की काय आहे सर? त्याच्याबद्दल सांगा ना? अच्छा. तर बेसिकली मगाशी म्हटल्याप्रमाणे, की उपचार 2 प्रकारचे असतात. एक आहे तो आजारांचे उपचार आणि दुसरा आहे तो स्वस्थ व्यक्तींचे उपचार. तर उपचाराचे परत 3-4 भाग आहेत. म्हणजे एक आहे की तुमचं शरीरशुद्धी झालेली आहे की नाही, त्याला पंचकर्म ज्याला म्हणतो आपण. पंचकर्माचा एक पार्ट आहे. नंबर 2 आहे की औषधाचं सेवन करावं लागतं, उपचारांचा भाग म्हणजे. नंबर 3 आहे की तुमचा आहार काय असतो, त्याचा एक खूप मोठा महत्त्वाचा पार्ट आहे आयुर्वेदामध्ये. की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. नंबर 4 आहे, की तुमची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही किती वाजता उठायला पाहिजे, पासून किती वाजता झोपायला पूर्ण पाहिजे. दिनचर्या आपली काय कशी? मग त्याच्यामध्ये निद्रा काय असायला पाहिजे, ब्रह्मचर्य म्हणजे मैथुनचर्या काय असायला पाहिजे, हं. व्यायामाचं शेड्यूल कसं असायला पाहिजे. ह्या सगळ्याच ओके. गोष्टी त्या लाईफस्टाईलमध्ये आणि 5वा जो भाग आहे तो म्हणजे आपल्या मानसिक स्वास्थ्याचा आहे. मग हं. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी तुम्ही काय करत असता? तो आयुर्वेदाची ज्यावेळेला प्रिस्क्रिप्शन बनतं, थेरपी बनते, तो या 5 गोष्टींमध्ये विभागली जाते. ओके. मग रसायन म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला स्वस्थ व्यक्तीला आपलं सगळं स्वास्थ्य टिकवायचं आहे, तर स्वास्थ्य म्हणजे आपण पहिल्यांदा 2 मिनिटासाठी असं म्हणजे आयुर्वेद स्वास्थ्याची व्याख्या कशी करतो? हं, हं. तर त्यात पहिल्यांदा सांगितलं त्याने, की "सममांस प्रमाणसु समसंवननो नरः" असं म्हणाले. हं. म्हणजे अ, स्वस्थ व्यक्तीचं मांस जे आहे, ते घटित पाहिजे बरं. आणि ते समप्रमाणात पाहिजे. ना ते कमी असलं पाहिजे, ना ते जास्त असलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला मांस टोन्ड असतं किंवा त्याची स्ट्रेंथ चांगली असते, हं. त्यावेळेला ऑटोमॅटिकली इतर सगळे धातू जे असतात ते शरीराचे, इतर सगळे जे फॅक्टर्स असतात ते त्याच्या अवतीभोवती नॉर्मल राहायला लागतात. किंवा मांस जर बिघडत असेल शरीरातलं, तर त्याला कारणीभूत इतर काही धातूंचे इम्बॅलन्स कारणीभूत असू शकतो. हं, हं. म्हणजे रसामध्ये काहीतरी किंवा रक्तामध्ये काही ना काही बिघाड झालेला असू शकतो ओके. किंवा मेदोधातूमध्ये म्हणजे चरबीमध्ये काहीतरी बिघाड झालेला असू शकतो. त्याचा परिणाम म्हणून मग मांस बिघडणं. हं. म्हणून तो पॅरामीटर त्यांनी दिला, की मांस समान असेल तर तुम्ही समावस्थेत आहात असं समजा. ओके. आणि मग ह्या थेरपीला करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं वय. हं. ते कधी करायला पाहिजे. मग ते करत असताना आता लहानपणी म्हणजे अगदी एक कुमार अवस्थेमध्ये म्हणजे समजा आपण एक 20शी-25चं जे वय आहे 20शीच्या आसपासचं जे वय आहे, पूर्वे वयसी मध्ये वा असा रेफरन्स आहे त्याला. म्हणजे ओके. पूर्वे वयसी म्हणजे तारुण्याच्या सुरुवातीला. हं, हं. म्हणजे 20शीच्या आसपास आणि मध्यवा म्हणजे मध्यावरती म्हणजे जवळ-जवळ 45 टू 50 या एजमध्ये रसायन थेरपी करणं रेग्युलरली गरजेचं आहे. कारण इथे हार्मोनल शिफ्ट होत असतो. हं, हं. आणि हा हार्मोनल शिफ्ट होत असताना तो जर समजा स्मूथ झाला आणि जर समजा त्याने तुम्हाला एक सपोर्ट दिला, तर ते एजमुळे होणारे जे चेंजेस आहेत ते होत नाहीत. बरं. कारण एजिंग कशामुळे होतं? एजिंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कारण असं म्हणजे सेलची जी लाईफ असते, हं. ती कमी होते. राइट. आणि मग सेलची डेथ वेळेवरती होणं किंवा ती थोडंसं प्रोलॉन्ग होणं, हं. हे जर करता आलं किंवा त्याची जर लाईफ वाढली, तर ती लॉन्गेव्हिटी वाढते. ओके. असं त्याच्यातलं हे प्रकार आहे. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आधी शरीरशुद्धी होणं गरजेचं आहे. हं. म्हणजे त्याला पंचकर्म म्हणतो. बरं. रसायन चिकित्सा म्हणजे लॉन्जेव्हिटी थेरपी करण्याच्या आधी करण्याचं पंचकर्म वेगळं असतं. बरं. त्याच्यासाठी काही स्पेसिफिक औषधं सांगितलेत. त्या औषधांनीच म्हणजे विरेचन करायचं असतं हं. किंवा काही औषधं सांगितली त्या औषधांनी स्नेहपान करायचं असतं. म्हणजे तूप मेडिकेटेड तूप प्यायला सांगितलेलं आहे. हं. आणि मग त्याच्यानंतर शुद्धी झाली एकदा, की त्याच्यानंतर मग या औषधांच्या एका विशिष्ट प्रकारे त्याचं सेवन करायला सांगितलंय. हा त्याचा पुढचा टप्पा आहे. बरं. मग आता जसं तुम्ही म्हणालात, की 20 ते 45 वयोमर्यादा बरोबर. त्यातले बरेच जण हे करू शकतात. 50 पर्यंत म्हणू शकतो. 50 हो. पर्यंत. ओके. मग ही काय प्रोसिजर असते? याच्यासाठी काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? तर त्याबद्दल जरा डिटेलमध्ये. औषधं जसं उदाहरण आपण सांगतो, की आवळा हे एक प्रकारचं रसायन हो. औषधी आहे. म्हणजे जे तुमचं अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहे हं, ज्याच्यामध्ये. हं. अशी बरीचशी औषधं आहेत. पण आवळा रात्री खाण्याने, आवळा जेवणानंतर खाण्याने, आवळा जेवणाच्या आधी खाण्याने प्रत्येक वेळेला रसायनाचे गुण येत नाहीत.
ओके. त्याची एक मेथड आहे. म्हणून तर आवळ्याचा च्यवनप्राश बनवला. कारण च्यवनप्राशमध्ये तूप पण असतं, तेल पण असतं आणि मध पण असतं. आणि त्याच्यासोबत मग इतर बरेचसे औषधं असतात जे त्या आवळ्याला पचवण्याला मदत करतात. ओके. सो अशी च्यवनप्राश सारखी असंख्य औषधं सांगितलेली. नाही म्हटले तरी 100-150 तरी औषधं असतील की जी च्यवनप्राशच्या कॅटेगरीतली औषधं आहेत, जी आपली नेहमी इम्युनिटी वाढवते, आपली स्ट्रेंथ वाढवते किंवा आपली ब्युटी एन्हान्स करते. या सगळ्या गोष्टी मदत करत असते. मग शरीर शुद्धी एकदा झाली की त्याच्यानंतर याच्यात 2 प्रकार आहेत. म्हणजे एक आहे म्हणतात त्याला कुटी प्रावेशिक रसायन आणि दुसरं आहे त्याला म्हणतात वातातपिक रसायन. म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात, पंचकर्म झालं, शुद्धी झाली, तुम्ही तिथे 8-10 दिवस राहिलात आणि शुद्धी झाल्यानंतर मी तुम्हाला एक रसायन औषध घरीच देतो जाताना आणि तुम्हाला हे सांगतो की तुम्ही हे रोज या वेळेत पर्टिक्युलर त्याची वेळ म्हणजे सकाळी असं सांगितलंय. त्या श्लोकामध्ये शब्द वापरताना त्यांनी असं शब्द वापरले जसं आपण बोली भाषेत बोलतो सकाळी सकाळी, तसं तिथे शब्द वापरले प्रातः प्रातः. 2 वेळा प्रातः प्रातः असं म्हणा, म्हणजे सकाळी सकाळी लवकर घ्या. म्हणूनच आयुर्वेद सांगताना असं सांगतो, मग दिनचर्या आयुर्वेदाची कशी सुरू होते, तर ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे, ब्रह्ममुहूर्तात उठायला सांगितलं. म्हणजे अंदाजे जर समजा तुम्ही 4 वाजता उठत असाल तर सगळं पर्सनल हायजीन झाल्यानंतर अंदाजे 4:30-5 वाजता म्हणजे सूर्योदयाच्या एक कमीत कमी तास 2 तास आधी तुम्ही ते घेतलं पाहिजे. त्याने लिव्हर ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते आणि मग लिव्हर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्याच्यातून निर्माण होणारे जे एन्झाईम्स असतात, जे केमिकल्स असतात, ते मेटाबॉलिझमला इम्प्रूव्ह करतात. आणि ज्यावेळेला मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह व्हायला लागतं, मग तुमच्या शरीरातले जे घटक असतात, मग बोन्स आहेत, रक्त आहे, मांस आहे, चरबी आहे, शुक्रधातू आहे, ओज आहे, ओज म्हणजे जी व्हायटल एनर्जी असते आपली ती, ह्या सगळ्यांमध्ये मग एनहान्समेंट व्हायला सुरुवात होते. कारण जोपर्यंत ही शरीर शुद्धी होऊन आपण त्या प्रकारे औषध घेत नाही, त्या वेळेत औषध घेत नाही, तोपर्यंत त्या ऑर्गन्सना चालना मिळत नाही. जर समजा आपण ही शरीरशुद्धी केली नाही तर शरीरामधले असलेले जे फ्री रॅडिकल्स आहेत, जे ऑक्सिडंट्स आहेत किंवा जे टॉक्सिन्स आहेत ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेत, तर अशा टॉक्सिन्स बरोबर हे औषधं काम करू शकत नाही. त्यामुळे शरीर शुद्धी व्हायलाच पाहिजे. हां, ती झालीच पाहिजे. म्हणूनच तुम्ही बघत असाल की कितीतरी लोक वर्षानुवर्षे च्यवनप्राश खातात. पण मग तो च्यवनप्राशचा गुण का नाही दिसत त्यांच्यामध्ये? कारण त्याचं कारण हे आहे त्याच्या आधी शुद्धी झालेली नसते. नंबर 2 त्याची जी मेथड असते कुठल्या वेळेत खायला पाहिजे, त्याच्यानंतर क्वांटिटी किती क्वांटिटीमध्ये खायला पाहिजे. अगेन असं सांगितलंय अशी औषधं खात असताना की सकाळी ज्यावेळेला तुम्ही लवकर ते औषध खाताय त्या इतक्या मात्रेमध्ये खायला पाहिजे की जेणेकरून ते तुमचा ब्रेकफास्टच झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ब्रंच असेल, समजा 10-11 वाजता तुम्ही जेवताय, तर तिथपर्यंत भूक नाही लागली पाहिजे इतक्या क्वांटिटीमध्ये ते खाल्लं पाहिजे. म्हणजे विचार करा तुम्ही जवळजवळ अर्धा वाटी किंवा वाटीभर च्यवनप्राश खाल्लं तर तुम्हाला म्हणजे 10-11 वाजेपर्यंत, 4 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत 5-6 तास तरी लागतात त्याला पचायला. एवढी मात्रा पण त्याची महत्वाची आहे, ती वेळ महत्वाची आहे. आणि मग कुठली औषधं खाताय ते पुन्हा ठरवावं लागतं तुमच्या प्रकृतीनुसार. तुम्हाला जर आधी काय आजार होते का किंवा तुमचं ओव्हरऑल हेल्थ बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय काम करता, याच्यावरती ते बरेचसे लाईफस्टाईल चेक होते. हे आधी वैद्यांच्याकडून स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावरून तुमच्यासाठी सुटेबल असं रसायन औषधी कोणतं हे ठरवावं लागतं. आणि मग त्याचं सेवन करावं लागतं आणि मग त्याचे परत ड्युरेशन ठरलेलं आहे. म्हणजे काही औषधं आहेत ती 1 वर्ष घ्यायला सांगितलेली आहेत, काही औषधं 3-3 वर्ष सलग घ्यायला सांगितलेली आहेत. मग असं नाहीये की 1 वर्षानंतर ते तुम्ही म्हणजे अच्छा 1 वर्षानंतर थांबवायचं असेल तर थांबवू शकता, नाही असं नाही. पण रसायन हे जेवढं तुम्ही लॉंग टर्म घेता तेवढं तुम्हाला त्याचे फायदे लॉंग टर्म अजून जास्त दिसतात. म्हणजे औषध बदलेल. म्हणजे यावर्षी जर समजा तुम्ही च्यवनप्राश घेतला असेल तर प्रॉबॅबली पुढच्या वर्षी तुम्हाला कुष्मांड रसायन घ्यावं लागेल. इट डिपेंड्स की तुमची इच्छा काय आहे. म्हणून त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. म्हणजे एक आहे तो काम्य रसायन म्हणतात त्याला. काम्य रसायन म्हणजे तुम्हाला काय साधण्याची इच्छा आहे, तर ते साध्य करण्यासाठी तुम्ही एखादं रसायन घेऊ शकता. तर मग मार्केटमध्ये तसं च्यवनप्राश खूप सगळे अवेलेबल आहेत. ते घ्यायचं की नाही घ्यायचं? त्याचा तितका फायदा होतो की नाही? असं खूप एक कन्फ्युजन आता क्रिएट झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, मार्केटमध्ये च्यवनप्राश अवेलेबल आहे. त्याच्या क्वालिटीबद्दल मी काही फारसं सांगायची गरज नाहीये.
ते काय चांगलेही असतील, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण प्रत्येकाने च्यवनप्राशच खाल्लं पाहिजे असं नाहीये. हां. ते दॅट हॅज टू बी डिसाइडेड बाय युअर डॉक्टर. बरं. म्हणजे प्रत्येकाची शरीर प्रकृती आणि काय-काय गोष्टी हव्यात, नको आहेत हो, त्याच्यावरून ते हो, ठरतील. हो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती ते ठरतं, की तुम्ही कुठल्या प्रकारचं प्राश खायचं. हं, हं. तर त्यात नावात पण जे आहे ना, ते असं आहे, की च्यवनप्राश ज्यावेळेला म्हणतो. प्राश म्हणजे चाटून खाण्याचं औषध. हं. च्यवन ह्या ऋषींचं नाव होतं, ज्यांनी त्याचा शोध लावला. हां. म्हणून त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे त्या प्रॉडक्टला. बरं. ज्या सायंटिस्टने त्याचा शोध लावला म्हणून त्याला च्यवनप्राश म्हणतात. हं. मग असं कुष्मांडावल्य आहे. कुष्मांडावल्य एक असं औषध आहे जे बुद्धिवर्धक औषध आहे. बरं. म्हणजे कुष्मांड म्हणजे कोहळा. हं. त्याच्यापासून बनवलेला तो प्राश आहे. चाटून खाण्याचं च्यवनप्राश सारखंच सेम औषध आहे. हं. कुष्मांड हे गुणाने तसं थंड असतं. ब्रेनला ताकद देणारं असतं. म्हणजे ब्रेनला खूप नरिशमेंट देणारं असतं. ओके. नर्व्ह टॉनिक आहे. मग ज्यांचं इंटेलेक्च्युअल काम जास्त आहे, हं. प्रोबॅबली त्यांना त्याची गरज पडेल. हो. म्हणजे डॉक्टर्स आहेत, इंजिनिअर्स आहेत, सीए आहेत, आय-टी प्रोफेशनल्स आहेत, हं. सायंटिस्ट आहेत, वकील आहेत, ना, बिझनेस अनालिस्ट आहेत किंवा आज एंटरप्रेन्योर्स आहेत. या सगळ्यांना याची गरज पडते. ज्यांना इंटेलेक्च्युअल बौद्धिक काम खूप जास्त करायचं आहे. हां. मग आता हाउसवाईफनं ब्युटीचा कन्सर्न जास्त असेल हो. प्रोबॅबली किंवा की आम्हाला स्त्रियांना छान त्याचाही तरुण हां, दिसायचंय, हां. सुंदर दिसायचंय. मग केस पण चांगले असले पाहिजे, त्वचाही चांगली असली हं. पाहिजे. हा कन्सर्न प्रत्येक स्त्रीचा असू शकतो. बरोबर. मग त्याच्यासाठी वेगळी औषधं आहेत पुन्हा. ओके. मग असे त्याला कॅटेगरायझेशन केलेलं आहे. मग ब्युटी एन्हान्समेंटसाठी. आता काही लोकं गातात, हं. गाण्याची कला असते. तर स्वर हा चांगला असला पाहिजे. म्हणजे स्वर चांगलं असणे हे सुद्धा म्हणजे एजिंगचं लक्षण आहे. हो. म्हणजे अँटी एजिंगचं लक्षण आहे. म्हणजे ते असं चांगलं म्हणतात ना, की दर एका मिनिटाला आपला आवाज बदलतो किंवा हं, टोन चेंज झालेला कळतो हं, लगेच. हं. तर तो कायमस्वरूपी हां, चांगला राहायला पाहिजे. हां. म्हणजे तुम्ही एखादा 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाचा वयस्कर माणसाचा आवाज आणि हं. एक 30 वर्षाच्या तरुण मुलाच्या आवाजामध्ये खूप फरक आहे. फरक आहे. मग त्याच्या कणखरतेमध्ये, त्याच्या टोनमध्ये हं. सगळे बराचसा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून गायक एका सर्टन एज नंतर गाऊ नाही शकत. हो. म्हणजे लता मंगेशकरसारखं देणगी असलेली हां. लोकं वेगळी. पण अदरवाईज एका सर्टन टाईम नंतर गाऊ शकत नाहीत. सर्टन एज नंतर. अगेन बरोबर. एज कम्स. कारण हं. तिथे त्या आवाजाचा एज संपतो. बरं. म्हणून तिथे सांगताना असं सांगितलं, की बुद्धिमत्ता वाढवते प्लस हं. तुमचं स्वर, वर्ण, केश, कांती हो, यामध्ये पण हे सगळा सुद्धा बदल एन्हान्स घडून करते. येतो. बरं हे हां. मग रसायन चिकित्सा जे आहे ते कसं काम करतं एक्झॅक्टली? अच्छा. बेसिकली आपलं जे एजिंग होतं, हं. तर ते आपल्या अँटीऑक्सिडंट्समुळे, फ्री रॅडिकल्समुळे होतं. हं. आणि मग ह्याला मल्टी फॅक्टर्स आहेत. म्हणजे असं आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होण्यासाठी एक कारण नाहीये. हां. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे पोल्युटंट्स आहेत, हवेमधून येणारे पोल्युशन्स आहेत किंवा पाण्यातून मिळणारे आहेत. आजकाल पेस्टिसाइड्स म्हणून येणारे आहेत. हो, खूप प्रदूषण वाढलेलं आहे. हां. बरं प्रदूषण काही हा आजचा प्रश्न नाहीये. हं. म्हणजे आपल्याला कोणाला तरी असं वाटत असेल, की प्रदूषण आत्ताच होतं आणि 100 वर्षापूर्वी नव्हतं. 100 वर्षापूर्वी किंवा एखाद्या मधल्या काळामध्ये प्रोबॅबली पोल्युशन कमी असू शकतं, नाही असं नाही. हं. पण अगदीच मायथॉलॉजिकल तुम्ही एजमध्ये गेला, एन्शियंट एजमध्ये गेला, तर तेव्हा सुद्धा युद्ध होत होती. हो. मग आपण अग्निबाणासारखी काय-काय उदाहरणं ऐकतो. बरोबर आहे. त्यावेळेला सुद्धा प्रचंड महाभयानक युद्ध होते असं सांगितलं. हं. आयुर्वेदात तर अशी उदाहरणं आहेत, की एका शत्रूला मारण्यासाठी हं. अख्खं तलाव शत्रूच्या ठिकाणचा, तर त्याच्यामध्ये ते विष घालायचे हां. आणि अख्खं तलाव ते विषारी विषयुक्त होणार. करायचे. बरोबर? सो अशा त्यावेळेला काही त्यांच्याकडे कल्पकता होत्या. हं. सो म्हणजे पोल्युशन तेव्हापासून आहे. आहेच. हां, पोल्युशन हा आजचा नाहीये. मग त्यावेळेला त्या धूर हं. उडायचे, हे सगळं तेव्हापासून आहेच आहे. पोल्युशनचा जो परिणाम आहे, हा आपल्या हातात नाहीये अप टू सर्टन एक्सटेंट. आपण ते हं. टाळू शकत नाही. त्याचा परिणाम हा होणारच होणार. तो एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. मग त्याच्यावरती काही लोकांना व्यसनं असतात. हं. मग अल्कोहलचं कन्झम्पशन असेल किंवा स्मोकिंग असेल, वेपिंग असेल किंवा ड्रग्सचा हो. ओव्हरयूज असेल. ह्या सगळ्या गोष्टी आणि आता त्याच्यापेक्षा महाभयानक मी असं म्हणू शकतो, की सोशल मीडियाचं वेड जे आहे किंवा डिजिटल खूप आहे ते जे प्रचंड आहे, झालेलं आहे. ते ह्याच्याही पेक्षा वाईट आहे हो. असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे मग हळू-हळू डोपामाइनचं सिक्रेशन वाढतं.
मग ते त्याची सवय लागते, मग ते त्याच्यामुळे होणारे परत साईड इफेक्ट्स होणारे ते वेगळे आहेत. परत मग कॉर्टिसॉलचं सिक्रेशन वाढतं आणि मग त्याच्यातून काही लोकांचं वजन वाढतं आणि डायबिटीज सारखे किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा सारख्या डोळ्यांचे गोष्टी होतात. प्रॉब्लेम्स वगैरे स्टार्ट हां, म्हणजे आता हे संपलेलं आहे. इन्फेक्शियस डिसीजेसचा जमाना संपलाय. आता पूर्णपणे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वरती दुनिया शिफ्ट झालेली आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ओबेसिटी आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइडिझम आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे, हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे. हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. लाईफस्टाईल चुकीच्या लाईफस्टाईलमुळे असेल किंवा खाण्यापिण्याच्या चुकांमुळे असेल, त्याच्यामुळे होणारे हे वेगळे आहेत. मग याला लाँग टर्म ट्रीट करावं लागतं. कॅन्सर तुम्ही आज गोळी घ्या आणि उद्या बरा होतो असं असं होण्यासारखं नाहीये. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करता रसायन चिकित्सा ही त्यांच्या अँटीऑक्सिडंट आणि फ्री रॅडिकल्सना बाहेर करण्यासाठी आणि अँटीऑक्सिडंट्स वाढवण्यासाठी एक मदत करते. पण त्याच्यामध्ये मग ते सेलेनियम असेल, टोकोफेरॉल असेल, व्हिटॅमिन सी सारख्या गोष्टी असतील, या गोष्टी तर येतातच येतात आणि मग त्यांचं ऍक्टिव्हेशन होऊन जे टाकाऊ पदार्थ असतात शरीरातले त्यांना बाहेर काढण्याचं काम किंवा त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम हे करत असतात. नंबर 2, सेल डेथ जी असते त्याचा एक टाइम फ्रेम ठरलेला असतो. मग त्याची ड्युरेशन वाढवणे, त्याची लॉन्जिटिव्हिटी वाढवणे हे जास्त महत्वाचं आहे आणि मग त्याच्यात क्वालिटी निर्माण करणं. हे सगळं रसायन चिकित्सामध्ये होतं. हा, म्हणजे आपण रस ज्याला म्हणतो, रस शब्द कसा आहे, रस आयन म्हणजे रस म्हणजे प्लाझ्मा. म्हणजे आजकाल अलीकडेच एक रिसर्च चालू होतं की प्लाझ्मा थेरपीने लॉन्जिव्हिटी वाढवण्याचा आणि एज रिव्हर्स करण्याचा एक प्रयोग चालू आहे. सो ही प्लाझ्मा थेरपी आहे. रसायन इज नथिंग बट द प्लाझ्मा थेरपी. मग याच्यामध्ये ज्यावेळेला हे अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये वाढवले जातात किंवा फ्री रॅडिकल्स दूर केले जातात, टॉक्सिन्सना बाहेर केले जातात आणि मग आपले जे बिल्डिंग युनिट्स आहेत प्रत्येक धातूचे, त्यांची क्वालिटी एनहान्स करण्याचं काम हे करतं. आणि मग ज्यावेळेला केस काय आहेत, केस हा शरीराचं मळ आहे. केस अस्थीचं मल म्हणून सांगितलंय आयुर्वेदामध्ये. म्हणजे हाडांच्या पासून निर्माण होणारे तो टाकाऊ घटक आहे. शरीरातून बाहेर जाणारी प्रत्येक गोष्ट जे त्याला मळ म्हणतात. केस हे शरीरातून बाहेर जातात तर ते मळ आहे. पण एखाद्या गोष्टीचा मळ सुद्धा जर तो क्वालिटी असायला पाहिजे त्याच्यामध्ये, तर मुळात त्याचं ते ज्याच्यापासून उत्पन्न होतं त्याच्यात क्वालिटी असली पाहिजे. म्हणजे आपण अन्न खातो, अन्नाचा जो मळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असली पाहिजे. म्हणजे एखाद्याला टॉयलेटला जर लिक्विड होते किंवा पातळ होते किंवा एखाद्याला फारच कडक होते, एखाद्याला कॉन्स्टिपेशन होते, ते त्याचं नॉर्मल मळ नाहीये. तसं केस हे शरीराचं ज्यावेळेला मळ आहे तो सुद्धा नॉर्मल राहायचा असेल तर त्याच्या हाडांची जी क्षमता आहे ती खूप चांगली असावी लागते. आणि ही रसायन चिकित्सा जी आहे ती या प्रत्येक बिल्डिंग युनिट जे आहेत आपल्या शरीरातले, मग ते 7 म्हटले जातात आयुर्वेदामध्ये, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आणि मग या सगळ्या 7 धातून, सप्तधातूंपासून त्याचा जो सार भाग असतो, त्याचा जो सगळा सारांश असतो आपण म्हणूया, त्याला म्हणतात ओज. म्हणजे याच्यात ह्या हे 7ही ज्यावेळेला नॉर्मल असतील त्याचा जो सारांश असतो ती व्हायटल एनर्जी आहे तुमची. आणि ती तुमची इम्युनिटी आहे. इम्युनिटी फक्त तुमचं मांस किती चांगलं आहे याच्यावरती डिपेंड नाही करत किंवा चरबी किती चांगली आहे याच्यावरती डिपेंड नाही करत, कुठल्या एखाद दुसऱ्या याच्यावरती डिपेंड नाही करत. इम्युनिटी हे सगळे 7च्या 7ही घटक कसे आहेत ना याच्यावरती डिपेंड करतात. मग अशी जसं तुम्ही म्हणालात की कोणी घेतली पाहिजे ही रसायन चिकित्सा, आणि त्यात मेन म्हणजे जे इंजिनियर किंवा जे डॉक्टर किंवा ज्यांचं असं प्रोफेशन आहे की जिथे त्यांची बौद्धिक क्षमता खूप वापरली जाते, तर त्यावरती ते कसं काम करतं नक्की? मुळात आपण लॉन्जिव्हिटीचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमची बुद्धिमत्ता कशी. आयुर्वेद बुद्धिमत्तेला खूप जास्त महत्व देतो. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला त्यांनी हे रसायन चिकित्सा सांगितली त्यावेळेला त्यांनी धी आणि स्मृती, धी म्हणजे बुद्धी आणि स्मृती, या 2 गोष्टींना खूप जास्त महत्व दिलंय प्रत्येक वेळेला. म्हणजे तुमची बुद्धिमत्ता कशी आहे आणि ती अजून अजून एनहान्स कशी झाली पाहिजे. आणि प्रत्येकालाच त्याचा उपयोग होणार आहे. प्रत्येकालाच आपली बौद्धिक क्षमता वाढवायची आहे. कारण त्याच्यावरतीच तुमचे डिसिजन्स अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमचे अनालिटिकल स्किल डेव्हलपमेंट अवलंबून आहे, त्याच्यावरतीच मग तुम्ही काय आपली किती प्रगती होणार आहे, काय करू शकता याच्यावरती खूप अवलंबून आहे. त्यामुळे आयुर्वेद बुद्धिमत्तेला खूप जास्त महत्व देतो.
आणि मग त्याच्यासाठी एक स्पेशल काही औषधं अशी सांगितले त्याच्यामध्ये रसायन थेरपीमध्येच, की ही औषधं बुद्धिमत्ता वाढवते. मग त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी शंखपुष्पी श्रेष्ठ असं सांगितलं. म्हणजे त्यामुळे आयक्यू लेवल आपला वाढतो हो, त्या औषधांमुळे. आयक्यू लेवल वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मृती वाढते. स्मृती म्हणजे आपली धारण करण्याची जी क्षमता आहे लॉंग टर्म, आठवण्याची जी क्षमता आहे ती वाढते. आता कारण आजकाल तुम्ही बघितलं असेल तर डिजनरेटिव्ह लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये सगळ्यात मोठा आताचा एक ज्वलंत विषय तो म्हणजे पार्किन्सन्स आणि त्याच्यानंतर मग अल्झायमर्स त्याच्या खालोखाल आहे. म्हणजे ब्रेनचे डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्समध्ये पार्किन्सन आणि अल्झायमर सारखे ज्याला परत रिव्हर्सल नाहीये, त्याला तुम्ही बरं करू शकत नाही. त्यामुळे हे प्रत्येकाचं काम आहे. जर आपली बुद्धिमत्ता, आपलं ब्रेन आपल्याला वापरायचं आहे, तर त्याला ताकद पण दिली पाहिजे. नुसतं तुम्ही वापरून वापरून त्याला झिजवणार. किंवा हा पण एक फॅक्टर आहे की आता मोबाईलमुळे आणि इतकी सगळी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, तर आपल्याला जे पाहिजे ते सहज अवेलेबल पण होतंय. आपण स्वतः विचार करून तेवढ्या गोष्टी आता करत नाहीये. अच्छा. तो पण एक मुद्दा आहे. म्हणजे कमी विचार करणे किंवा एखाद्या गोष्टीचं डोकंच न लावणे हा एक मुद्दा झाला. जेणेकरून मग बुद्धिमत्ता जी वाढली पाहिजे, आयक्यू लेव्हल वाढली पाहिजे, ती वाढत नाही. हा एक पार्ट झाला. पण तसं म्हणाल तर आता जग ज्या दिशेला चाललंय तिथे बुद्धिमत्तेचा वापर खूप अति होतोय. म्हणजे अति विचार होणे हे खूप झालेलं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं सारखं विचार होणे, त्याच्यातच राहणे आणि याच्यामुळे मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ब्रेनची ॲट्रॉफी होते. म्हणजे ब्रेनच्या पेशी संकुचित होतात. मग त्यांना कंटिन्युअसली तुम्ही एनर्जी दिली पाहिजे आणि ती एनर्जी अशा औषधांमधून गेली पाहिजे. मग आपण असं म्हणतो ओमेगा 3 किंवा ओमेगा 6 फॅटी ऍसिड जे असतात त्या ब्रेनसाठी उपयुक्त असतात, 100% असतात. मग त्या कशात असतात आपण शोधायचा प्रयत्न करतो. मग ते कॉड लिव्हर ऑइलमध्ये असेल किंवा आणि कशात असेल. पण आपल्याकडे एक सगळ्यात काय सुपर रिच फूड आहे ते म्हणजे तूप. ज्याच्यामध्ये हे ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स ऑलरेडी आहेत. आणि म्हणून या सगळ्या हे जे प्राश जे असतात च्यवनप्राश सारखे किंवा हे प्राश ज्याला म्हणतो आपण जे रसायन थेरपीतली जी औषधं या सगळ्यांमध्ये तूप असतं. आता प्रॉब्लेम असा आहे की फक्त तूप खाल्लं की जाडी वाढण्याची शक्यता आहे, वजन वाढण्याची शक्यता आहे. म्हणून ते कधीच फक्त तूप घालत नाही. त्याच्यामध्ये तूप, तेल आणि मध याचं कॉम्बिनेशन असतं. त्याच्यातलं एक त्याची ब्युटी अशी आहे की तूप पित्ताला शांत करतं, तेल वाताला शांत करतं आणि मध हे कफाला शांत करतं. त्यामुळे त्याचं योग्य ते प्रमाण आणि मग ते एका वेळेला वात, पित्त, कफ तिघांनाही साम्यावस्थेत ठेवणारे ही औषध आहे. कुठल्याही याच्यातून वात, पित्त किंवा कफ वाढणार नाही. आणि मग हळूवार याच्यातून जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत किंवा ॲड्रिनालिन असतील, नॉन ॲड्रिनालिन असतील, ॲसिटाइल कोलिन असेल, सेरोटोपेप्टाइड्स असेल, ह्या सगळ्या हे जे न्यूरोलॉजीशी संबंधित केमिकल्स आहेत, ह्या ज्या प्रमाणात त्यांचा स्राव झाला पाहिजे, ज्या प्रमाणात ते थांबवले पाहिजेत, याचं जे सिग्नलिंग असतं याला कंट्रोल करण्याचे काम हे रसायन चिकित्सा. मग ह्या रसायन चिकित्साचे काही तत्व जर आपण पाळले तर मग त्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची जास्त गरज लागत नाही. हे खरं आहे का? तो तर हा भाग झालाच. मी जो सांगायचा प्रयत्न करतोय तो असा आहे की जेवढं तुम्ही तुमच्या ब्रेनला नरिश करायचा प्रयत्न करताय तेवढं तुम्ही इंटेलेक्च्युअली अजून हायर लेवलला जाताय. त्यावेळेला तुमचे डिसिजन चुकत नाहीत आणि ज्यावेळेला तुमचे डिसिजन चुकत नाहीत त्यावेळेला तुम्ही योग्य मार्गावरती असता आणि मग तुमची प्रगती ही ठरलेली आहे. सध्या जसं की खूप आपल्याला विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स किंवा एनर्जी बूस्टर जे आहेत तर ते अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि ते आता घेतलं जातंय प्रत्येकाकडून. तर याला आधुनिक चिकित्सा म्हणता येईल का? आणि आयुर्वेदिक जशी रसायन चिकित्सा आहे तर यामध्ये काही फरक आहे का? सप्लिमेंट्सचा उपयोग मोस्ट प्रोबॅबली हा टेम्पररी होतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे जे मायक्रो न्यूट्रिएंट्सचा विचार करताय सप्लिमेंटच्या थ्रू, म्हणजे समजा आज तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी झाली, त्यांचेच तुम्ही सप्लिमेंट्स खाल्ले, आणखीन काही दिवसांनंतर काय, म्हणजे जो मेन ऑर्गन आहे त्याला बनवणारा त्याला जर तुम्ही ट्रीट केलं नाही तर ते पुन्हा कसं बनणार हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीसाठी तितके सगळेच सप्लिमेंट्स घेत बसावे लागतील. हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, कुठलेही सप्लिमेंट घेण्यासाठी एक टाइम फ्रेम दिलेला आहे. लोकांना असं वाटतं की व्हिटॅमिन B12 कमी आहे त्यामुळे मी व्हिटॅमिन B12 मग वर्षानुवर्ष खात राहायला पाहिजे. परत त्याचे साईड इफेक्ट्स वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष एखादं सप्लिमेंट घेणं हे खूप हानिकारक आहे. म्हणजे जे सप्लिमेंटचा एक हेल्थच्या दृष्टीने चांगला आहे असा विचार करून जो शोध लावला होता, काही वर्षानंतर त्याचे साईड इफेक्ट समोर येतात. फक्त त्याला काही सप्लिमेंटचे जे साईड इफेक्ट्स असतात हे लॉंग टर्म असतात, ते लगेचच्या लगेच दिसत नाहीत आणि त्यामुळे मग 10 वर्षानंतर जर समजा ते दिसायला लागले तर मग त्या 10 वर्षात आपण त्याचे बळी झालेलो असतो.
ते कंट्रोल करता येणार. हा, मग रसायन थेरपी ही का त्याच्यासाठी बेस्ट रिप्लेसमेंट आहे, कारण त्याच्यात जी औषधं असतात ती पूर्णपणे हर्बल असतात, म्हणजे वनस्पतींच्या पासून बनवलेले असतात आणि त्याचा प्राश बनवलेला असतो. हे आता उदाहरण सांगतो, मगाशी मी म्हटलं की जे अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यातलं एक अँटीऑक्सिडंटचं काम करतं महत्वाचं म्हणजे व्हिटॅमिन सी. म्हणजे मग तुम्ही व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खायचा असा त्याचा अर्थ नाहीये. किंवा असा विचार करून बरेच लोक सकाळी गरम पाण्यात लिंबू रस घेतात, बरोबर, व्हिटॅमिन सीचा विचार करून घेतात. असा विचार करणं चुकीचं आहे. आपण ट्रॅडिशनली लिंबू खातो. कसा खातो तर ते भातावरती पिळून खातो किंवा पोह्यांवरती पिळून खातो. कुठे ना कुठे ते लिंबू पिळलं जातं, कारण लिंबू जर समजा गरम केला लिंबूचा रस तर त्याच्यातले व्हिटॅमिन सी परत व्होलॅटाईल असल्यामुळे निघून जातं. त्यामुळे ते मग गरम पाण्यात घ्यायलाच नको लिंबू. ते तर घ्यायलाच नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता असं आहे की प्रत्येक गोष्टीचा सोर्स वेगवेगळा असतो आणि त्या सोर्स वरून त्याची क्वालिटी ठरते. मग उसाचा रस, गूळ, साखर, काकवी या प्रत्येक फॉर्म मध्ये परत चेंजेस आहेत आणि प्रत्येक फॉर्मची क्वालिटी वेगळी आहे. त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे वेगळे बनलेला आहे तसं तर उसाच्या रसापासूनच, दुधापासूनच तूप निघतं, पण दुधामध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये, लोण्यामध्ये आणि तुपामध्ये फरक आहे, क्वालिटीज मध्ये फरक आहे. म्हणून त्याचा सोर्स खूप महत्वाचा असतो. आवळा, म्हणून मगाशी म्हणलं की रसायन औषधी ही वेगळी कॅटेगरी औषध आहेत, त्याची मेथड वेगळी आहे. म्हणजे सगळी औषधांना आपण रसायनासारखा वापर नाही करू शकत. म्हणजे उदाहरणार्थ ॲलोवेरा हे रसायन औषध नाहीये जे तुम्ही लॉंग टर्म अशा उद्देशाने घ्याल की त्यांनी तुमचे लाईफ एनहान्स होईल, लॉंजिव्हिटी वाढेल वगैरे. ॲलोवेराने होणार नाही. ॲलोवेरा हे एखाद्या गोष्टीला ट्रीट करणारं औषध आहे, एखाद्या आजाराला ट्रीट करण्यासाठी, डिफॉर्मिटीला ट्रीट करण्यासाठी औषध आहे. ते लॉंजिव्हिटी वाढवण्याची जी औषध आहे त्याची क्वालिटी वेगळीच आहे. पण सौंदर्य टिकवण्यासाठी त्याचा जास्त वापर केला जातो. हा सगळा जो परिणाम हा तात्पुरता आपण म्हणू शकतो. म्हणजे आता समजा एखाद्याचं सौंदर्य हानी झालेली आहे, त्याला एनहान्स करायचं, त्याला ट्रीट करायचं, एखाद्या अवस्थेला ट्रीट करायचं डिसीजच्या, दॅट इज डिफरंट. पण आवळा, उदाहरणार्थ आवळा पण व्हिटॅमिन सी रिच आहे, पण आवळा हा रसायन औषध आहे. लिंबू हे रसायन औषध नाहीये. लिंबू आवळ्याचं काम नाही करू शकत जरी व्हिटॅमिन सी असेल तरी सुद्धा. लक्षात आलं मी काय म्हणतोय? म्हणजे दूध आणि तुपामध्ये जो फरक आहे, तुपाचं काम दूध नाही करू शकत जरी ते दुधातूनच बनलं असेल, बरोबर, जरी ते केमिकली सेम कंपोजिशन जे दिसत असेल. हा फरक आहे रसायन औषधांचा. आणि म्हणून तुम्ही जो मगाशी विचारलं की मग हे आजकालचे रसायनांना आपण सप्लिमेंट म्हणून, मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणून वापर करू शकतो, 100% करू शकतो. पण तो परमनंट नसणार आहे, त्याचा टेम्पररीच फायदा होईल आपल्याला सप्लिमेंटचा, आणि याचा तुम्हाला लॉंग टर्म उपयोग होईल. आणि म्हणून आपल्या इव्हन जी हे सांगत असताना असं सांगितलंय की ज्यावेळेला सकाळी जे आपण सेवन करतो रसायन औषधी, ते सेवन केल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला भूक लागते त्यावेळेला पहिल्यांदा जे खायचं, त्यांनी जी भूक निर्माण होते त्याच्यातून खायचं जे सांगितलंय, तिथे असं सांगितलं की दूध प्यायला सांगितलंय, तिथे दूध भात खायला सांगितलाय बिनमिठाचा. मग म्हणजे काय, तर त्या भूकेला एक क्वालिटी फूड देणं गरजेचं आहे. जे क्वालिटी फूड म्हणजे परत त्याने सुद्धा तुमची लॉंजिव्हिटी वाढली पाहिजे आणि त्याला सुद्धा तुमचं ओज वाढलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचा एक मायक्रो न्यूट्रिएंटच्या बाबतीत त्याचा तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. धणे, जिरे, तीळ, मोहरी, हिंग हे जिन्नस ऐकल्यानंतर तुम्हाला कशाची आठवण येते? मसाले आहेत. आणि हे कुठे वापरले जातात? स्वयंपाकघरात, तडक्यामध्ये वापरले. आपला जो ट्रेडिशनल तडका असतो, फोडणी जी असते, त्याच्यामध्ये या सगळ्या मायक्रो न्यूट्रिएंट्सचा विचार केला गेलेला आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये रोज फोडणी पडते आणि रोज हे मायक्रो न्यूट्रिएंट्स तुम्हाला पुरवले जातील. धण्यामध्ये तुम्ही सर्च करून बघा की आयर्नचं प्रमाण किती असतं, किंवा जिऱ्यांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण किती असतं, हे तुम्ही बघाल तर तुम्हाला ते सापडतील. की मग हे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आपण शोधायचा प्रयत्न करतो ते आपल्या ट्रेडिशनल खाण्यामध्ये ऑलरेडी टाकून ठेवले. भारतीय जेवण करणाऱ्या, थाली खाणाऱ्या लोकांसाठी हे कशात काय आहे हे न्यूट्रिएंट्स हे शोधण्याची 1% सुद्धा गरज नाहीये. इतकं ते परिपूर्ण आहे. मग सर समजा आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण हा एक छोटासा जर बदल केलाच तर मग या रसायन चिकित्साचा तितका आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो का?
हो, मग मला सांगायचा मुद्दा हाच होता, की ज्यावेळेला आपण रसायनाचं सेवन करतो, त्यावेळेला त्याच्यासोबत आपण म्हणजे सकाळी लवकर उठणं असेल, मग रात्री लवकर झोपणं असेल, झोप पूर्ण घेणं असेल किंवा मग खाण्यापिण्याच्या बाबतीत ह्या गोष्टींचा आपण थोडासा विचार केला. आणि एक उदाहरण सांगायचं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की बरेच लोकं कच्ची मोड आलेली कडधान्य खातात. म्हणजे अगेन थिंकिंग अबाउट द व्हिटॅमिन्स अँड द मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे. पण न्यूट्रास्युटिकल्स हे त्या रसायन औषधातून आपल्याला इझिली मिळू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण आपली पारंपरिक खाण्याची पद्धत जर फॉलो केली, म्हणजे काय, तर आपण कडधान्याची उसळ किंवा आमटी बनवतो. कारण त्याच्यामध्ये फोडणी पडते. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे वात वाढत नाही आणि मग ते पुढचे डिजनरेटिव्ह विकार मग ही कडधान्य कच्ची खाल्लेली जास्त चांगली की त्याची भाजी किंवा आमटी वगैरे खाल्लेली चांगलं? तुम्हाला जर उसळ माहितीच नसेल कशी बनवायची, तर तुम्ही कच्ची खाणार. बरोबर आहे. पण आम्हाला माहिती आहे ना उसळ कशी बनवायची. आम्हाला माहिती आहे आमटी कशी बनवायची, आम्हाला माहिती आहे मिसळ कशी बनवायची. मग आम्ही का करू नये असं पण माहिती मग असतं ना. त्यातल्या मसाल्यांमुळे जास्त त्रास नाही का होणार किंवा जे अधिक ऑइल असतं असं म्हणतात, त्यापेक्षा कच्चं खाल्लेलं कधीही बेटर? नाही, अजिबात होत नाही. मसाले हे त्रास देण्यासाठी नाही आहेत मुळात. मसाले हे असे पदार्थ पचवण्यासाठी आहेत, कारण मसाल्याने तुमचा अग्नी वाढतो आणि थोडंसं पित्त वाढवलं जातं. बरं. आता त्यात तुम्ही जास्त मसाले टाकला तर ते जास्त त्रास होणार. म्हणून त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. ते प्रमाण किती वापरायचं हे प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न आहे. ओके. आणि म्हणून ती कडधान्यांना पचवण्यासाठी तो थोडा अग्नी तुमचा वाढणं गरजेचं आहे आणि त्याला ते पचवण्यासाठी ते असतात आणि त्याने वात पण कमी होतो. कारण हे पदार्थ खूप जास्त गॅसी आणि वातूळ असतात आणि मग त्यांना कम्पेन्सेट करण्यासाठी तुम्हाला फोडणी देण्याची किंवा मसाले घालण्याची गरज असते. तर सर मग अशी जसं तुम्ही म्हणालात, की ज्यांची बौद्धिक क्षमता किंवा जास्त बुद्धिमत्तेचं काम आहे त्यांच्यासाठी तर हे खूप उपयोगाची आहेच रसायन चिकित्सा ही गोष्ट. पण मग स्त्रियांसाठी काय? म्हणजे स्त्रियांमध्ये तर खूप सगळे बदल तसे वयोमानानुसार घडतात. मेनोपॉज आहे किंवा हार्मोनल चेंजेस होतात त्यांच्यामध्ये. तर त्यांनाही ही उपयोगी आहे मी का? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पूर्वे वयसी मध्ये वा असं सांगण्याचा उद्देश असा आहे, की ज्यावेळेला स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ज्यावेळेला ते 20च्या आसपासच्या वयामध्ये असतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये होणारा जो हार्मोनल बदल असतो तो खूप झपाट्याने होत असतो. आणि म्हणून त्यावेळेला ह्या थेरपीज करणं एक. नंबर 2, ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा आहे लग्नानंतर, त्यांनी शरीरशुद्धी करून रसायनाचं सेवन करणं आणि स्वतःची पहिल्यांदा एक इम्युनिटी वाढवणं, स्वतःचं ओज वाढवणं हे खूप गरजेचं आहे. कारण ते बीजाच्या ज्या क्वालिटीज असतात, मग स्त्री बीजाच्या ज्या क्वालिटीज ज्याला आपण ओवम म्हणतो किंवा पुरुष बीजाच्या ज्या क्वालिटीज असतात, ह्या त्या बाळांमध्ये संक्रमित होणार असतात. मग तुमचं शरीर ज्यावेळेला चांगलं असतं, तरच ते चांगलंच संक्रमित होणार. तर तुमच्यामध्ये काही दोष असतील, काही अवगुण असतील, तर ते तसेच ट्रान्सफर होणार. ते जर व्हायचे नसतील, तर पहिल्यांदा तुम्हाला शुद्ध करून त्याची क्वालिटी आणि प्रत वाढवणं खूप गरजेचं आहे, जे रसायन सेवनाने. नंबर 2 आहे तो म्हणजे मेनोपॉजच्या आसपास. मेनोपॉज हा खूप इझी आणि तो शिफ्ट जो आहे तुमचा हार्मोन तो खूप चांगला झाला पाहिजे. इझिली तुम्ही त्यात गेला पाहिजे. म्हणून त्या 45 टू 55 या दरम्यान प्रत्येक वर्षी पंचकर्म करून शरीरशुद्धी करणे आणि रसायन सेवन करणे हे एवढ्यासाठी गरजेचं असतं. जेणेकरून 50 नंतरचं पोस्ट मेनोपॉज जे काही तुमचं बोन हेल्थ आजकाल सगळ्यांचं हॅम्पर होतंय, मग गुडघे दुखतात, मग ऑस्टिओपोरोसिस होतो, कंबर दुखतात. हे व्हायचं नसेल आणि जर आपण बघतोय आपल्या पुढच्या पिढीचं हे झालेलं आहे आणि मग आपण काय करतोय, फक्त वाट बघतोय का आपलं पण असं होण्याची? असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे पुरुषांपेक्षा तशी जास्त गरज स्त्रियांना आहे या सगळ्या गोष्टीची? नाही, असं नाही म्हणू शकत. ते इक्वली दोघांसाठी इक्वली गरजेचे आहे. फक्त त्याचे उद्देश वेगवेगळे आहेत. पण ते हेच आता तितकंच इम्पॉर्टंट आहे. तितकंच इम्पॉर्टंट आहे. सर आता ही जी रसायन चिकित्सा आहे, तर आपलं स्वास्थ्य अजून आपल्याला टिकवायचं आहे चांगल्या पद्धतीची एक लाईफ आपल्याला हवी आहे म्हणून तर आहेच. पण जे आता काही व्याधींनी ग्रस्त असणारे पण आहेत किंवा काही आजार आहेत, तर कुठल्या आजारांमध्ये सुद्धा ही उपयोगी ठरू शकते? मुळात असं सांगितलं, की ज्यावेळेला आजार ट्रीट करण्याचा रसायनाचा जो काही रोल आहे, त्याच्यात किंचित अर्थस्य असं म्हणाले. म्हणजे आजार बरा करण्यासाठी रसायनाचा उपयोग तसा खूप लिमिटेड आहे. म्हणजे काय? म्हणजे व्यक्ती आजारी असेल, उदाहरणार्थ एखाद्याला कॅन्सर झालाय किंवा एखाद्याला हार्ट डिसीज म्हणजे त्या फेजमध्ये आहे किंवा एखाद्याला ऑटोइम्युन डिसीज म्हणजे आर्थरायटिस सारखे व्याधी झाले. त्या आजाराला कमी करण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी रसायनाचा रोल नाहीये.
त्या दरम्यानची औषधं वेगळी असतात. म्हणजे त्या आजाराला बरे करणारी त्याची ट्रीटमेंट ठरलेली असते. तो पॅटर्ननी तो आजार आधी ट्रीट झाला पाहिजे. एकदा का तो आजार ट्रीट झाला, मग नंतर काय होतं, नंतर असतो महत्वाचा रोल, तो म्हणजे तो आजार पुन्हा उद्भवू नये. आणि हा पुनरुद्भव होऊ नये यासाठी पुन्हा रसायनाचा रोल ठरतो. पण आता जर बघायला गेलं तर एक 10 मधले 5 जणांना काही ना काहीतरी त्रास चालू आहेच. हो. म्हणजे कुणाला तरी हो, बीपीचा त्रास हो, आहे, शुगरचा आहे. मग हो. त्या व्यक्तींनी ही चिकित्सा घ्यावी का नको? लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत, ज्याला मेंटेन करावं लागतं, हां. त्यांची रसायनाची थेरपी वेगळी आहे. बरं. म्हणजे डायबिटीसचं उदाहरण घेतलं तर डायबिटीसमध्ये एक तुरक रसायन म्हणून सांगितलं, एक सुवर्णमाक्षिक रसायन सांगितलं आहे, एक शिलाजीत रसायन सांगितलंय, बल्लातक रसायन सांगितलंय. ही महत्वाची 4 रसायनं डायबिटीसमध्ये सांगितली आहेत. कारण असं आहे, कारण डायबिटीस सारखा आजार किंवा मधुमेहासारखा आजार हा बरा होणार नाही असंच सांगितलं. त्याला तुम्हाला लाईफ टाईम मेंटेन करायचं आहे. मग अशा व्याधींची रसायनाची कॅटेगरी वेगळी आहे. मग ते जे आहेत लोक तर ते घेऊ शकतात ही ते घेऊ शकतात. पुन्हा व्याधींशी संबंधित जी काही रसायन औषधं असतात, ती मात्र खूप प्रिसाइजली डिसाईड करावी लागतात. म्हणजे कुठल्या व्यक्तीने कुठलं औषध घ्यावं, रसायन औषध घ्यावं आणि कुणी कुठलं घेऊ नये, या दोन्ही गोष्टी वैद्यांच्या अगदी स्ट्रिक्ट सल्ल्याने ते घेणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना बाकीचे आजार आहेत, जे बरे होणाऱ्या कॅटेगरीतले असतात, त्यांनी मात्र ते आधी आजार बरे करून घ्यावेत आणि नंतर पुन्हा ते आजार होऊ नये. म्हणजे आर्थरायटिस सारखे, ऑटोइम्युन डिसीज सारखे, सोरियासिस सारखे आजार आहेत, IBS सारखे आजार आहेत. हे एकदा बरे झाल्यानंतर ते पुन्हा उद्भवू नयेत म्हणून मग रसायन औषधांचं रेग्युलरली सेवन करणं गरजेचं असतं. आता ते रसायन औषध ही सगळ्यांनी सेवन करणं गरजेचं आहे. फक्त त्या व्याधीग्रस्त व्यक्तींनी मग कुठलं औषध सेवन करायचं हे ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या शरीरानुसार आणि व्याधीनुसार त्या गोष्टी बदलत जातात. उदाहरणार्थ म्हणजे श्वासाचा ज्यांना त्रास आहे, अस्थमाचा ज्यांना त्रास आहे, त्यांच्यासाठी एक पिपली रसायन म्हणून सांगितलेलं आहे, ते महत्वाचं आहे. किंवा ज्यांना आर्थरायटिस सारखे त्रास आहेत त्यांच्यासाठी मग कुष्मांडावले असेल किंवा च्यवनप्राशसारखं औषध हे गरजेचं आहे. प्रत्येक व्याधीनुसार मग ती औषधं चेंज होऊन जातात. यात एक महत्वाचा व्याधी आहे तो म्हणजे कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये रेडिएशन थेरपी असेल, किमोथेरपी असेल आणि त्याच्यानंतर पोस्ट सर्जरी जी काही अवस्था असते, तर रेडिएशन आणि किमोथेरपीमध्ये ओजक्षय खूप होतं आणि रस आणि रक्त हे 2 धातू जे असतात त्याचं डिप्लिशन होतं, ते कमी होतात आणि मग पित्ताचं प्रमाण भयानक वाढलेलं असतं, लिव्हर जवळजवळ होरपळून गेलेलं असतं आणि मग अशा कंडिशनमध्ये त्यांना पुन्हा रिगेन करण्यासाठी, पूर्वावस्थेत आणण्यासाठी, त्यांचा कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये यासाठी म्हणून मग कॅन्सरच्या पेशंटनी ह्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्यानंतर ह्या रसायन चिकित्सेचं अवलंबन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इव्हन कॅन्सर असताना सप्लिमेंटरी आयुर्वेदिक औषधं जर घेतली तर बऱ्याच वेळेला असं होतं की मग किमो चालू आहे की नाही किंवा रेडिएशन चालू आहे की नाही कळत सुद्धा नाही, इतकं ते स्मूथली त्या सगळ्या ट्रीटमेंट होतं. ओके, म्हणजे कॅन्सर पेशंट सुद्धा रसायन औषध घेऊ शकतात? हो, 100% घेतलंच पाहिजे. ओके. आणि जर एखाद्यांना ही चिकित्सा किंवा ही गोष्ट करायची आहे, तर त्यासाठी किती वेळ त्यांना द्यावा लागतो? काय-काय गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी? वेळ व्हेरी होतो. म्हणजे पंचकर्म वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे वमन विरेचनासाठी वेगळा वेळ लागतो. बस्तीसाठी वेगळा वेळ लागतो. पण ऑन एन ॲव्हरेज तुम्ही असं म्हणू शकता की 8 ते 9 दिवस तरी वेळ द्यावा लागतो. ओके. आणि ज्यांना कुटी प्रावेशिक रसायन करायचं म्हणजे ज्यांना तिथे ऍडमिट होऊन पुढची पण ट्रीटमेंट करायची आहे, जवळजवळ पहिले 10 दिवस जो असतो तो शरीर शुद्धीचा आणि त्याच्यानंतर 30 दिवस हे तिथे राहून फक्त रसायन सेवन करत राहणे. आम्ही जो एक पर्टिक्युलर आहार डिसाईड केला असतो तोच करणे, त्यांची लाईफस्टाईल डिसाईड केलेली असते. मॅक्सिमम वेळ त्यांना ध्यानामध्ये घालवायचा असतो, मेडिटेशन मध्ये द्यायचा असतो आणि एक मेंटल डिटॉक्सिफिकेशन होणं, पुन्हा रिवाईव्ह होणं हे जास्त गरजेचं असतं. आपल्याकडे तसे युरोपियन जे लोक आहेत या बाबतीत ते खूप सजग आहेत. म्हणजे भारतीयांच्या पेक्षा त्यांच्यामध्ये याची सजगता जास्त आहे असं आम्हाला दिसून येत आहे. तर ते लोक वर्षातून 45 दिवस असा वेळ काढून येतात, शरीरशुद्धी करून घेऊन 30 दिवस ते ऍडमिट होतात आणि मग हा एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स ते घेतात आणि मग ते परत जातात आणि मग ते पुढच्या वर्षाचं त्यांचं टार्गेट वेगळं असतं. यावर्षी मी जर समजा कुष्मांडावले दिला असेल तर पुढच्या वर्षी काय असणार आहे, त्यांचं इंटेन्शन काय असणार हे ठरलेले असतात. असे परदेशातूनही येतात तुमच्याकडे? हा, ते होत असतं कारण त्यांना ह्याचं आता महत्व जास्त पटायला लागलेलं आहे असं दिसतंय. पण आपण 30 ते 35 दिवस किमान कुठलीही कामं न करता बाकीची सगळी सोडून थोड्या स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. नक्कीच. पण मग हे सर्वसामान्यांना परवडणारी गोष्ट आहे का?
हा. मेन तो विषय आहे आता की प्रत्येकाच्या डोक्यात ही गोष्ट येणारच आहे की हा. त्याच्यासाठी किती खर्च येतो. नाही, पंचकर्माला जेवढा कालावधी लागतो ड्युरेशन त्याच्यावरती तो एकतर खर्च अवलंबून असतो की कुणाला 8 दिवस द्यावे लागतात किंवा कुणाला 4 दिवस द्यावे लागतात. त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. दुसरी गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना तिथे राहून 40 दिवस राहणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी मग पंचकर्मानंतर औषध घरीच द्यावं लागतं. बरं. आणि मग अगेन मी असं म्हणेन की याच्यासाठी तुमच्याकडे वेळेची श्रीमंती पाहिजे बरं. सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्याकडे जर समजा वेळेची श्रीमंती असेल तर तुम्ही हे करू शकताय. आणि ती वेळेची श्रीमंती आज प्रत्येकाने मिळवणं हे सुद्धा गरजेचं आहे. ओके. जर कोणी म्हटलंच की मला आयुष्य पूर्णपणे माझं बदलायचं आहे आणि ह्या रसायन चिकित्सामुळे ते शक्य होतच का? पूर्णपणे त्यांचं टोटली लाईफ चेंज होतं. हो, नक्कीच. म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे युरोपियन लोकांचा त्यांच्या तोंडातला हा शब्द आहे की दिस इज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. की 40-45 दिवस ज्यावेळेला राहतात आणि त्यांच्यासाठी आहार पूर्ण वेगळा असतो. त्यांनी कधी दाल खिचडी आयुष्यात खाल्लेली नसते याच्या आधी. त्यांनी आमची कोशिंबीर कधी खाल्लेली नव्हती. त्यांनी कधी दाल फ्राय खाल्लेला नव्हता. पण मी त्यांना ज्यावेळेला आल्यानंतर हे समजावून सांगतो की ह्या आपल्या भारतीय रेसिपीज त्यांच्या कच्च्या कडधान्यांच्या पेक्षा किती जास्त सायंटिफिक आहेत. त्यावेळेला ते खुशी-खुशी खातात. आणि मग ते जाताना ते दाल तडका कसं बनवायचं किंवा दाल फ्राय कशी बनवायची, सगळ्या गोष्टी शिकून दाल खिचडी कशी बनवायची पासून ते उपमा कसा बनवायचा हे सगळं शिकून घेतात आणि त्यांच्या रेसिपीमध्ये त्या ऍड करतात. अरे वाह! कारण तसं म्हणाल तर आपल्याकडे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढी विविधता आहे खाण्यापिण्यामध्ये तेवढी विविधता कुठल्या देशात असेल असं मला वाटत नाही. एवढी विविधता आणि त्याच्यामध्ये खूप एक सायन्स आहे. म्हणजे काश्मीरमध्ये खाण्याचे जिन्नस वेगळे आहेत तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन नुसार आणि कन्याकुमारीमध्ये वेगळे आहेत. मध्य भारतातल्या वेगळ्या आहेत. MP मध्ये वेगळ्या आहे, महाराष्ट्रामध्ये वेगळ्या आहे. हे तिथल्या वेदरमुळे तिथे पिकणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे बदलत गेलेल्या आहेत. नक्कीच. आणि आयुर्वेदामध्ये जर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती आहेत तर त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. मुळात आपण आधी फायदा करून घेतला पाहिजे हो. आणि मग जगाला ते दिलं पाहिजे. अदरवाईज भविष्यात असं पण होण्याची शक्यता आहे की मग जसं आज आपल्याला रामकथा किंवा श्रीकृष्णाची कथा, भगवद्गीता बाहेरचे लोक येऊन आपल्याला शिकवतात. तसं उद्या कोणीतरी आयुर्वेद येऊन आपल्याला शिकवायला लागेल आणि मग आपल्याला त्याचं महत्त्व पटेल. इतका आपल्याला उशीर आपण नक्कीच नाही केला पाहिजे. सो थँक यू सो मच सर तुम्ही इकडे आलात आज आणि एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता फक्त जर प्रत्येकाला ही गोष्ट लवकरात लवकर समजली आणि त्यांनी फायदा करून घेतला तर अजून चांगलं होईल त्यांच्यासाठी. थँक यू सो मच. मोस्ट वेलकम.